आज जर का मी तुम्हाला म्हणाले की मला वाचन अजिबातच आवडायचं नाही तर तुमचा विश्वास बसेल का? मी 9वीत असेपर्यंत झिरो होते, झिरो. आणि ज्या काळात माझ्या शाळेतल्या मैत्रिणी शेक्सपियर्स वाचायच्या त्या काळात मला वाचनाचा गंधही नव्हता. आणि सगळ्यात वाईट गोष्ट, मला हे कळतही नव्हतं की मी काय गमावतेय. वाचक तोच जो पुस्तक संपल्यावर फक्त कथा लक्षात ठेवत नाही, तर त्या कथेतलं काहीतरी स्वतःमध्ये आत्मसात करतो, ज्याचं विचार करणं बदलतं, ज्याच्या प्रश्नांची यादी वाढते आणि जो स्वतःलाच नव्यानं वाचायला लागतो. म्हणूनच कदाचित मी अजूनही वाचक बनण्याच्या प्रवासात आहे आणि प्रचंड वाचन बाकी आहे. नमस्कार मंडळी, शब्दसंवादच्या ह्या सिरीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण पुस्तकांविषयी गप्पा मारत आहोत. या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की वाचक वर्ग कमी झालेला नाही, किंबहुना तो अधिक विकसित होत चाललाय. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरती आय बटनवर तुम्हाला तो मिळून जाईल, त्यावर क्लिक करा आणि व्हिडिओ नक्की बघा. याच आठवड्यातला 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्याच निमित्ताने मी पुस्तकांवर आधारित ही खास व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. माझे पप्पा नेहमी मला सांगायचे की वाचन कर, वाचन कर, पण मी त्यांना किंवा कोणालाही वाचताना बघितलं नव्हतं. मग मला कसं कळणार होतं की पुस्तक वाचन म्हणजे नक्की काय असतं, कुठलं पुस्तक वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, किंवा ही पुस्तकं कुठून विकत घ्यायची, काहीच माहीत नव्हतं. पण जशी माझी 9वी संपली आणि 10वीचा अभ्यास करायची वेळ आली तेव्हा मी एक लायब्ररी जॉईन केली. ही लायब्ररी पण मला माझ्या पप्पांनीच सुचवली होती. आणि तिकडे जाऊन मला कळलं पुस्तकांची दुनिया कशी असते. अभ्यासासाठी आणि वाचनासाठी ही लायब्ररी मोफत होती. दिवसभर तिथे अभ्यास करत बसायचे. माझ्या तिन्ही बाजूला पुस्तकच पुस्तकं होती, म्हणजे मध्ये बसण्यासाठी बेंचेस होते आणि आमच्या आजूबाजूला पुस्तकांची एक वेगळीच दुनिया. अभ्यास करून कंटाळा आला की मी त्या बुक शेल्फवरची पुस्तकं उघडून चाळायचे. आणि असं करत करत मी या पुस्तकांच्या विश्वात कधी हरवून गेले हे माझं मलाच कळलं नाही. मला आठवतंय, माझं पहिलं पुस्तक म्हणजे सुधा मूर्तींचं डॉलर बहू. त्यानंतर मी त्या लायब्ररीमधली सुधा मूर्तींची सगळी पुस्तकं वाचून काढली. तर असं म्हणायला अजिबातच हरकत नाही की सुधा मूर्तींच्या लेखनामुळे माझा पुस्तक वाचण्याचा प्रवास सुरू झाला. तिथपासून जे मी पुस्तकांच्या प्रेमात पडली ते अजूनही आहे. आणि प्रवासात मग पुस्तक वाचनाची नंतर मी त्या लायब्ररीची, त्यामुळे कॉलेज मेंबरशिप घेतली, ऑफिसात जाताना त्या लाईफ टाईम मेंबरशिपमुळे मी पुस्तकं घरी सुद्धा घेऊन जाऊ शकत होती आणि आठवड्याला एक पुस्तक वाचायचे. एक तरी पुस्तक माझ्या हातात असायचंच. पण एका दुपारी त्याच लायब्ररीत मला एका खूप मोठ्या गोष्टीचा पछतावा झाला. मे महिना सुरू होता आणि भर दुपारी काही चिल्ली पिल्ली आली होती. लहान मुलांच्या बुक्सच्या सेक्शन मधून त्यांनी त्यांचं आवडतं पुस्तक घेतलं आणि छान वाचत बसली. मला त्यांचा फार हेवा वाटला आणि जाणवलं की मी किती उशीर केला, किती वर्ष वाया गेली माझी. जर लहानपणीच मी माझ्या पप्पांचं ऐकलं असतं तर आतापर्यंत मी एक वाचक असते. पण पुन्हा तोच प्रश्न पडला, कसं कसं आणि काय वाचणार होते मी. आणि त्याच दिवशी मी माझ्या पप्पांना हा प्रश्न विचारला, मी तुम्हाला तर कधी वाचताना बघितलं नाही, तर मग तुम्ही माझ्या मागे का लागायचात पुस्तक वाचण्यासाठी. त्यावर ते म्हणाले, मी वाचू शकलो नाही म्हणून तर तुला सांगत होतो, कारण मला असं वाटायचं निदान तुला तरी वाचनाचं सुख लाभावं. त्यावर मी काहीच बोलू शकले नाही. पण त्या क्षणी ठरवलं की त्यांची अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करायची आणि मी पुस्तकं वाचत राहिले. आणि नंतर एक गंमत सांगू का काय झाली. जेव्हा माझे पप्पा रिटायर झाले, निवृत्त झाले, तेव्हा त्यांनी तीच लायब्ररी जॉईन केली आणि मला इतका आनंद झाला तुम्हाला सांगू. आयुष्यभर जे माझे पप्पा करू शकले नाहीत ते आत्ता करतायत. वाचन ही होती माझ्या वाचन प्रवासाची एक छोटीशी गोष्ट. आणि माझ्या पप्पांच्या उदाहरणावरून तुम्हाला कळलंच असेल की वाचन सुरू करायला कुठल्याही वयाचं बंधन नसतं, फक्त एक निर्णय घ्यावा लागतो. आणि हो,
एक चांगलं पुस्तक सुद्धा निवडावं लागतं. कारण चुकीचं पुस्तक निवडला तर कदाचित निराशाच हाती लागेल. तर ते एक पुस्तक भेटण्यासाठी जर तुम्हाला 10 चुकीची पुस्तकं वाचावी लागली तरीही चालेल. स्वतःला एक संधी तर द्या. तुम्हाला जर पुस्तक निवडायला कठीण वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमची नक्की मदत करेन. पण काय वाचायचं हे माहित नाही म्हणून वाचन करायचंच नाही हे प्लीज करू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्ही ह्यातून काहीतरी बोध घेतला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुप किंवा फ्रेंड्स ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून ज्या लोकांना खरंच पुस्तक वाचायची आहेत आणि माझ्यासारख्या काही कारणांमुळे ते वाचत नसतील तर त्यांना थोडंसं प्रोत्साहन मिळेल किंवा प्रेरणा मिळेल. आणि आपलं नेहमीच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया पुस्तकाच्या ह्या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.